नेक्स्ट आहे 5 स्टार वाला क्वेश्चन आहे. फॉर द कार्नॉफ मॅप शोन इन द गिवन फिगर द मिनिमम बुलियन फंक्शन इज. आता आपल्याकडे एक कार्नॉफ मॅप दाखवलेला आहे आणि या केसमध्ये आपल्याकडे मिनिमम बुलियन फंक्शन या ठिकाणी विचारलेलं आहे. तर म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे अगेन वर्ड हा मिनिमम आला, मिनिमल आला, याचा अर्थ आपल्याकडे नंबर ऑफ लिटर ठिकाणी आपल्याला जेवढे कमी करता येतील का तेवढे या ठिकाणी करायचे आणि तेच काय असतं या क्वेश्चनचं सिम्प्लिफाईड सोल्युशन असतं. आता जर या केमॅप मध्ये पाहिलं तर केमॅप मध्ये आपल्याकडे काय दिसतंय तर या ठिकाणी आपण एक क्वाड तयार करू शकतो, या ठिकाणी आपण एक क्वाड तयार करू शकतो. जर सपोज या ठिकाणी मी एक क्वाड तयार केलेला असेल, सपोज मी काय करतो पहिल्यांदा या ठिकाणी एक असा क्वाड तयार करतो. ज्यावेळेस मी हा या ठिकाणी क्वाड तयार करेल त्या केसमध्ये माझ्याकडे आउटपुटला काय भेटेल तर या ठिकाणचे सर्व व्हेरिएबल निघून जातील. या ठिकाणी एक्स आणि वाय झेड हे काय आहे तर आपल्याकडे व्हेरिएबल आहेत, म्हणजे सिक्वेन्स काय आहे तर आपल्याकडे अशा पद्धतीचा या ठिकाणी क्वाड तयार केला, हे सर्व व्हेरिएबल निघून गेले, राहिलं फक्त काय आहे तर आपल्याकडे या ठिकाणी एक्स बार राहिलं. काय राहिलं फक्त आणि फक्त एक्स बार राहिलं, म्हणजे या ठिकाणचं काय आहे तर आपल्याकडे आउटपुट एक्स बार आहे. अच्छा मी जर ऑप्शन कडे पाहिलं तर ऑप्शन कडे कुठे एक्स बार एक सिंगल टर्म आहे का तर एक्स बार एक सिंगल टर्म आपल्याकडे आउटपुट मध्ये कुठेच नाही आहे. म्हणजे मला या ठिकाणी हा क्वाड तयार करून चालेल का तर नाही, का तर माझ्याकडे फक्त ऑप्शन हे या ठिकाणी 4 दिलेले आहेत आणि या ऑप्शनच्या माध्यमातून मला या ठिकाणी काय करायला लागेल क्वेश्चन लेआउट सॉल्व्ह करायला लागेल. ही या क्वेश्चनच्या पाठीमागची काय तर कन्सेप्ट आहे. म्हणजे मी हा क्वाड तयार करू शकतो का तर हा क्वाड तयार करू शकत नाही, म्हणजे हा क्वाड निघून गेला. तयार करू शकतो पण ऑप्शनचा असा डिझाईन केला आहे की या ऑप्शनच्या माध्यमातून मला या क्वाडला तयार करायचं नाही. अच्छा मी दुसरा क्वाड तयार करतो, हा क्वाड एक तयार करून बघतो. जर या ठिकाणी मी हा क्वाड तयार केला असेल तर या ठिकाणी हा काय तर एक्स बार आहे आणि या ठिकाणी काय तर हा एक्स आहे, या ठिकाणी हा काय तर वाय झेड आहे आणि या ठिकाणी काय तर वाय झेड बार आहे. अच्छा या क्वाड मध्ये वरचे तर सगळे गेले, या रो मध्ये काय कॉमन आहे तर या रो मध्ये 1 म्हणजे या ठिकाणचा वाय कॉमन आहे. अगेन माझ्याकडे हितो वाय याला ऑप्शन मध्ये पाहिलं तर सिंगल वाय कुठं प्रेझेंट आहे का तर सिंगल वाय या ठिकाणी कुठं प्रेझेंट नाही आहे. म्हणजे मी या ठिकाणी या क्वाडलाही क्वाड करून या ठिकाणी कोणता फायदा आहे का माझा तर नाही, हा फायदा नाही आहे. मी क्वाड असा करू शकतो, क्वाड करणं हे चुकीचं नाही आहे, पण अकॉर्डिंग टू ऑप्शन मी या ठिकाणी या क्वाडला अशा ठिकाणी डिझाईन करू शकत नाही. अच्छा माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन आहे का तर आहे, मग दुसरा ऑप्शन कोणता आहे तर या ठिकाणी हा 1 आहे, हा 1 आहे, वरती हा 1 आहे, हा 1 आहे. जर मी या ठिकाणी कॉर्नरचा विचार केला असेल तर माझ्याकडे हा काय तर क्वाड पॉसिबल आहे का तर हा क्वाड पॉसिबल आहे. जर मी या ठिकाणी हा क्वाड केला असेल तर पहिल्यांदा या रो कडे बघा, या रो कडे आणि या रो कडे कॉमन कोण आहे तर हा लास्ट वाला 0 म्हणजे काय तर ठिकाणचा झेड बार कॉमन आहे. अच्छा त्यानंतर या कॉलम कडे बघा, या ठिकाणी 0 या ठिकाणी काय तर 1 आहे, व्हेरिएबल चेंज होते का तर व्हेरिएबल चेंज होत आहे, म्हणजे या क्वाडचं माझ्याकडे आउटपुट आलं काय तर झेड बार. अच्छा झेड बार कुठे आपल्या ऑप्शन मध्ये आहे का तर झेड बार आपल्या ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे इथे एक झेड बार आहे आणि इथे एक झेड बार आहे. म्हणजे मी हा क्वाड तयार करू शकतोय का तर हा क्वाड या ठिकाणी तयार करू शकतोय. म्हणजे झेड बार इथे एक सिंगल आहे, झेड बार इथे एक सिंगल आहे. बाकी झेडचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो का, झेड जर आपण विचार केला तर झेड कॉमन कुठे आपल्याकडे तर झेड कॉमन या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी आपण असा क्वाड तयार करू शकतो का तर नाहीये, का तर हा क्वाड साठी आपल्याकडे या ठिकाणी 1 असणं गरजेचं आहे किंवा डोंट केअर असणं गरजेचं आहे. पण इथं असं काय आहे का तर नाही, इथं ऍक्च्युअली 0 आहे आणि इथं 0 असल्याच्या कारणामुळे आपण हा क्वाड तयार करू शकत नाही, म्हणून हा ऑप्शन एलिमेंट झाला आणि हा ऑप्शन एलिमेंट झाला. म्हणजे बी गेला आणि सी गेला. आपल्याकडे आन्सर येईल कोणत्या मध्ये तर ऑप्शन ए मध्ये आणि ऑप्शन डी मध्ये आपल्याकडे आन्सर येते. अच्छा हा एक क्वाड तयार झाला, आपल्याकडे राहिलेत किती तर 3 वन्स आपल्याकडे राहिलेले आता. मग या 3 वनचा मला आता ग्रुप तयार करायचा आहे. मी जर या ठिकाणी या 1 ला सोबत ग्रुपिंग करण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे आउटपुट फंक्शन काय येईल या केस मध्ये तर वरतून कॉमन वरतीन कोण आहे तर सिंपल आपल्याकडे एक्स आहे आणि इथून कॉमन कोण आहे तर आपल्याकडे असणारा वाय आहे. अच्छा एक्स वाय हे काय आलं माझ्याकडे या पेअरचं आउटपुट आलं. एक्स वाय या 2 ऑप्शन मध्ये आहे का, ए मध्ये आणि डी मध्ये, तर एक्स वाय आपल्याकडे या 2 ऑप्शन मध्ये नाही आहे. म्हणजे मी अगेन या ठिकाणी पेअर करून माझा काय फायदा आहे का तर नाही आहे. मी पेअर करू शकतो पण ही पेअर करून माझ्याकडे मी आउटपुटला किंवा आन्सर कडे जाऊ शकत नाही, म्हणून अगेन या ठिकाणी ही पेअर मला करता येणार नाही अकॉर्डिंग टू द ऑप्शन. अच्छा मग या ठिकाणी मी काय करणार आता तर या ठिकाणी दुसरी पेअर बनते का बघणार. मग दुसरी पेअर बनवणार कुठून मी तर या ठिकाणी ही पेअर बनते का बघणार. आता मी या ठिकाणी हा एक क्वाड ही बनवू शकत होतो, पण हा क्वाड बनवल्यानंतर माझ्याकडे आन्सर काय होत होतं तर आन्सर फक्त आणि फक्त वाय येत होतं, पण वाय हा सिंगल कुठे मध्ये आहे का तर नाही, म्हणून मला हा या ठिकाणी क्वाड बनवता येणार नाही. अच्छा या 2चा मी पेअर केला, वरतून एक्स कॅन्सल झाला, या ठिकाणी काय राहिला तर फक्त आणि फक्त वाय झेड राहिला. अच्छा वाय झेड आला. अच्छा वाय झेड याच्यामध्ये आहे का तर आहे, याही ठिकाणी आपल्याकडे वाय झेड आहे आणि याही ठिकाणी आपल्याकडे वाय झेड आहे.
म्हणजे हा तर ऑप्शन आपल्याकडे काय होतं, हा पेअर आपल्याकडे मॅच होते. अच्छा पुढं या ठिकाणी हा एक 1 राहिला आहे, या 1चं ग्रुपिंग मी करू शकतो. कसं ग्रुपिंग करू शकतो, तर यासाठी माझ्याकडे 2 पॉसिबिलिटीज आहेत. या 1ला मी याच्यासोबत घेऊ शकतो एकदा, किंवा दुसऱ्या केसमध्ये मी याला सोबतही घेऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे या 1च्या काय आहे तर 2 पॉसिबिलिटीज आहेत, त्याचे मी 2 ग्रुप तयार करू शकतो, एक वरच्या सोबत किंवा एक खालच्या सोबत. जर सपोज मी याचा ग्रुप या ठिकाणी वरच्या सोबत केला असेल, त्याचे आउटपुट काय तर या ठिकाणी हा एक्स बार आहे, आणि या ठिकाणी हा काय तर सिंपल आपल्याकडे वाय बार होईल. म्हणजे एक्स बार वाय बार हा काय तर आपण ग्रुपिंग केल्यानंतर आपल्याकडे आन्सर येईल. म्हणजे आपल्याकडे आन्सर काय येईल बघा, तर आपल्याकडे सपोज फंक्शन एफ इज इक्वल टू, या केसमध्ये आलं काय तर एक्स बार, त्यानंतर वाय बार, त्यानंतर या ठिकाणी काय आहे तर प्लस झेड बार, आणि त्यानंतर या ठिकाणी काय आहे तर हा वाय झेड. अच्छा असा ऑप्शन आहे का कोणता, तर फर्स्ट नंबरचा बघा, एक्स बार वाय बार प्लस झेड बार प्लस काय तर वाय झेड. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी मॅच होतोय का, तर ऑप्शन नंबर फर्स्ट या ठिकाणी मॅच होतोय. म्हणजे ऑप्शन नंबर ए याचं काय तर करेक्ट आन्सर आहे. पण दुसरी पॉसिबिलिटी माझ्याकडे ही आहे की हा जो काय 1 आहे का, त्या 1ला मी या ठिकाणी असाही ग्रुप करू शकत होतो. म्हणजे या 1ची मी अशी पेअर करू शकत होतो. ज्यावेळेस मी या 1ची अशा पद्धतीने पेअर केली का, त्या केसमध्ये माझ्याकडे काय आलं, तर वरतून माझ्याकडे एक्स बारच कॉमन आहे, पण इथून काय झालं तर या ठिकाणी हा वाय बार झेड आहे, आणि या ठिकाणी काय आहे तर वाय झेड आहे. वाय चेंज झाला पण झेड या ठिकाणचा कॉन्स्टंट राहिला, एक्स बार झेड माझ्याकडे काय आलं तर या पेअरचं आउटपुट आलं. अच्छा या पेअरनुसार माझ्याकडे आउटपुट फंक्शन काय होईल, तर माझ्याकडे या पेअरनुसार आउटपुट फंक्शन एफ इज इक्वल टू होईल काय तर एक्स बार झेड प्लस झेड बार प्लस काय तर वाय झेड. अच्छा ऑप्शन मध्ये असा ऑप्शन आहे का, तर आहे कोणतं, तर ऑप्शन नंबर डी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी याचा काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर ए याचा काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. फक्त मी ग्रुपिंग कसं करतो या ठिकाणी हे काय तर महत्वाचं आहे. बेसिकली हा क्वेश्चन काय आहे तर MSQ टाइपचा क्वेश्चन आहे, म्हणजे मल्टिपल सिलेक्ट आन्सरचा क्वेश्चन आहे. म्हणजे या केसमध्ये याचं एकापेक्षा 2 करेक्ट आन्सर पॉसिबल आहेत का, तर पॉसिबल आहेत. हा क्वेश्चन घेण्यापाठीमागचे कन्सेप्ट काय आहे तर आपल्याकडे ग्रुपिंग हे कधी कधी आपल्याकडे अकॉर्डिंग टू द ऑप्शन करावं लागतं. आपल्या मनाने करून चालेल का, तर नाही. आपल्याकडे सिंबल हे 4 दिसतात, या 4चा ग्रुप केला पण ऑप्शन मध्ये कुठे मॅचच होत नाही, कुठे मॅच होते का ऑप्शन मध्ये तर नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, कधी कधी ऑप्शनचा विचार करावा लागतो. आणि केमॅप मध्ये हाच महत्वाचा पॉईंट आहे की पहिल्यांदा ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये काय तर प्रोडक्ट टर्म्स आहे. प्रोडक्ट टर्म्स आहे म्हणजे एसओपी फॉर्मचा विचार करायचा. कशाचा, एसओपी फॉर्मचा विचार करायचा. मग हे आन्सर या ठिकाणी पॉसिबल आहे. कधी पॉसिबल आहे, जर आपण हा 1 आणि या 1चा ग्रुप केला. म्हणजे जर या ठिकाणी आपण या सेलला नंबर द्यायला गेलो तर या सेलचं नंबरिंग कसं होईल बघा, तर हा काय आहे तर एरो डाऊनवर्डला, म्हणजे 0 1 3 आणि 2 4 5 7 आणि काय आहे तर 6 हे सेलचा नंबर आहे. हे आन्सर पॉसिबल आहे. कधी, तर या ठिकाणी ज्यावेळेस मी या ठिकाणी 0 आणि 1चा ग्रुपिंग करून, कधी तर 0 अँड 1च्या सेलचा काय करतोय मी पेअर तयार करतोय. आणि हे आन्सर पॉसिबल आहे कधी, तर 1 आणि 3 ही जी काय सेल आहे का, त्या 1 अँड 3 सेलचं काय करतोय मी पेअरिंग करतोय. त्या केसमध्ये हे काय तर आपल्याकडे आन्सर आहे. म्हणून या क्वेश्चनला या ठिकाणी 5 स्टार दिलेले आहेत. का, तर या क्वेश्चनचं आन्सर काय आहे तर MSQ टाइपचा हा काय तर क्वेश्चन आहे, म्हणजे मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला एकापेक्षा 2 आन्सर पॉसिबल आहेत. म्हणून केमॅप जी मेथड आहे का, ती केमॅप मेथड आपल्याकडे युनिक सोल्युशन देईल असं आहे का, तर नाही. त्याचं सोल्युशन एकापेक्षा जास्त पॉसिबल आहे. म्हणून तर आपण म्हटलं होतं काय तर केमॅप प्रोव्हाइड्स अ मिनिमाइज्ड एक्सप्रेशन आयदर इन सॉफ्ट और पॉज फॉर्म, बट दिस मिनिमाइज्ड एक्सप्रेशन मे नॉट बी नेसेसरली युनिक. ते युनिक असेलच असं आहे का, तर ते युनिक असेलच असं नाही आहे. म्हणजे याचे आन्सर काय तर ए आन्सर आहे आणि डी याचं काय तर करेक्ट आन्सर आहे. हे ऑप्शन मध्ये आहे म्हणून याचं काय तर हे करेक्ट आन्सर आहे. जर हे ऑप्शन नसते आणि जर वेगळं ऑप्शन असतं तर आपल्याला काय करायला लागलं असतं, तर ऑप्शनच्या अकॉर्डिंग आपल्याला जावं लागलं असतं. म्हणजे या ठिकाणी मी काय केला असता, हा एक कॉर्ड तयार केला असता, त्यानंतर या ठिकाणचा हा वरचा एक कॉर्ड तयार केला असता, त्यानंतर हा एक कॉर्ड तयार केला असता. मी 3 कॉर्ड याच्यामध्ये तयार करू शकत होतो. पण 3 कॉर्ड तयार केल्या माझ्याकडे झालं काय असतं, तर 3 कॉर्ड तयार केल्यानंतर माझ्याकडे आउटपुट मध्ये माझ्याकडे काय आलं असतं, प्रत्येक मिनिटमध्ये माझ्याकडे 2-2 व्हेरिएबल आले असते. टोटल नंबर ऑफ लिटरल झाले असते किती, तर टोटल नंबर ऑफ लिटरल झाले असते 6. या ठिकाणी आहेत किती 5. मिनिमाइज्ड कोणतं आहे, तर मिनिमाइज्ड सोल्युशन त्याला म्हणायचं, त्याच्यामध्ये नंबर ऑफ लिटरल हे कमी लागतील. आता नेक्स्ट आहे अगेन 5 स्टारचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मिनिमाइज्ड लॉजिक एक्सप्रेशन करस्पॉन्डिंग टू द गिवन कार्नॉफ मॅप. आता आपल्याकडे कार्नॉफ मॅप दिलेला आहे आणि याचं आपल्याकडे मिनिमाइज्ड एक्सप्रेशन विचारलेलं आहे. आता या ठिकाणी हा एक काय तर कार्नॉफ मॅप आहे. मग या कार्नॉफ मॅप बद्दल आता आपण डिस्कस करूया. अगेन काय तर WXYZ म्हणजे सिक्वेन्स काय असेल तर आपल्याकडे
अशा पद्धतीचा असेल. या ठिकाणी आपल्याकडे सेंटरला पाहिलं तर काय आहे तर 4चा ग्रुप दिसतोय. यानंतर काय आहे तर एक सिंगल सेपरेट 1 आपल्याकडे काय राहतोय तर बाहेर राहतोय. जर सपोज या ठिकाणी आपण या सेंट्रलच्या 4चा ग्रुप केला असेल अशा पद्धतीचा, हे एक आपण काय केलं ग्रुपिंग केलं आणि या ग्रुपिंगचा रिझल्ट काय आला आपल्याकडे इथून तर या ठिकाणी आहे एक्स आणि या ठिकाणी आहे काय तर झेड. म्हणजे एक्स झेड हा काय आला आपल्याकडे तर या ग्रुपिंगचा रिझल्ट आला. त्यानंतर आपल्याकडे राहिलेत काय तर आपल्याकडे इथे एक 1 राहिला आहे, त्यानंतर इथे एक 1 आहे, इथे एक 1 आहे. यांचा पेअर होणार काय होणार पेअर. याची एक अशी एक पेअर झाली, याची एक अशी एक पेअर झाली, याची अशी एक पेअर आणि याची काय तर अशी एक पेअर. मग या केसमध्ये या पेअरचा आन्सर काय असेल तर या ठिकाणी ही काय आहे तर रो आहे, रो काय तर फिक्स आहे म्हणजे डब्ल्यू बार एक्स आणि वरतून काय आहे आपल्याकडे तर यामध्ये कॉमन कोण होतंय तर 0 0 म्हणजे या ठिकाणचा वाय बार कॉमन आहे. अच्छा त्यानंतर या पेअरचा काय रिझल्ट आहे तर वरतून काय आहे तर वाय बार झेड आणि इथून कॉमन कोण आहे तर हा डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू वाय बाय झेड होईल. त्यानंतर या ठिकाणी या साठी बघा या पेअरसाठी आपल्याकडे काय होईल आउटपुट तर इथून कोण आहे तर डब्ल्यू एक्स आहे आणि वरतून कोण आहे आपल्याकडे तर वाय आहे. त्यानंतर आपल्याकडे या पेअरसाठी बघा या पेअरसाठी आउटपुट काय आपल्याकडे तर इथून काय आहे तर कॉमन, इथून आहे आपल्याकडे डब्ल्यू बार कॉमन आहे. कोण आहे तर इथून आपल्याकडे डब्ल्यू बार कॉमन आहे. अच्छा इथून डब्ल्यू बार कॉमन झाला पण इथून वरतून काय आहे तर वरतून आहे डब्ल्यू बार आणि वाय झेड. अच्छा जर मी त्याचं आउटपुट एक्सप्रेशन लिहायला गेलो तर आउटपुट एक्सप्रेशन माझ्याकडे काय आहे तर फंक्शन डब्ल्यू वाय इज इक्वल टू काय आहे तर फर्स्ट नंबरचा आहे डब्ल्यू बार एक्स आणि वाय बार. त्यानंतर काय आहे तर डब्ल्यू बार वाय झेड, डब्ल्यू बार वाय झेड. त्यानंतर मी हे लिहिलं. त्यानंतर माझ्याकडे काय आहे तर डब्ल्यू वाय बार आणि या ठिकाणी असणारा काय आहे तर झेड आहे. त्यानंतर काय आहे तर डब्ल्यू वाय बार आणि काय आहे तर माझ्याकडे झेड आहे हा लिहिला. त्यानंतर काय आहे तर माझ्याकडे प्लस डब्ल्यू एक्स वाय आहे म्हणजे हा झाला डब्ल्यू एक्स वाय. त्यानंतर माझ्याकडे काय आहे तर एक राहिला कोणता तर हा क्वाडवाला राहिला. क्वाड मध्ये काय आहे तर आपल्याकडे एक्स झेड आहे. अच्छा असं ऑप्शन याच्यामध्ये कुठे मॅच होतोय का. अच्छा ऑप्शन नंबर याच्यामध्ये मॅच होतोय कोणता ऑप्शन नंबर डी या ठिकाणी मॅच होतोय काय तर इथं आपल्याकडे एक्स झेड आहे, इथं काय तर एक्स झेड आहे. त्यानंतर डब्ल्यू बार वाय झेड, डब्ल्यू बार आपल्याकडे वाय झेड आहे का तर आहे. त्यानंतर डब्ल्यू बार एक्स वाय बार, डब्ल्यू बार एक्स वाय बार आहे का तर आहे. त्यानंतर पुढे काय आहे आपल्याकडे तर डब्ल्यू एक्स वाय, आपल्याकडे डब्ल्यू एक्स वाय एकत्र आहे. त्यानंतर डब्ल्यू वाय झेड, डब्ल्यू वाय झेड, डब्ल्यू वाय बार झेड आहे एकत्र आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपल्याकडे मॅच होतोय आणि या ठिकाणी आपण काय करणार ऑप्शन नंबर डी ला या ठिकाणी करेक्ट या ठिकाणी काय करणार तर टिक करणार. मग ऑप्शन नंबर डी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे का आता तर ऑप्शन नंबर डी या क्वेश्चनचं काय तर करेक्ट आन्सर आहे. पण क्वेश्चन मध्ये आपल्याकडे काय विचारलं आहे तर व्हॉट इज द मिनिमाइज्ड लॉजिक एक्सप्रेशन करस्पॉन्डिंग टू द गिवन कार्नोफ मॅप. अच्छा मिनिमाइज्ड लॉजिक एक्सप्रेशन याचा काय तर अर्थ माझ्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल संख्या काय पाहिजे मला कमी पाहिजे. या ठिकाणी आपल्याकडे नंबर ऑफ व्हेरिएबल तर 4च आहेत पण 4 पैकी याच्यामध्ये असणारे लिटरल्स प्रेझेंट किती आहेत तर या ठिकाणी आहेत 3 6 9 12 आणि 2 14 म्हणजे या ठिकाणी माझ्याकडे असणारे नंबर ऑफ लिटरल्स इज इक्वल टू आहेत किती 14. अच्छा याच्यापेक्षा कमी लिटरल मध्ये याचा आन्सर पॉसिबल आहे का तर आपण चेक करूया. अगेन काय तर आपल्याकडे हाच के मॅप आहे. याच के मॅप मध्ये जर या ठिकाणी मी ग्रुपिंग अशा पद्धतीने केलं असेल मी या ठिकाणी स्टार्टिंगला काय बनवलं होतं एक क्वाड बनवलं होता. आता मी क्वाड ऐवजी काय करतो या ठिकाणी तर क्वाड न बनवता मी डायरेक्टली या ठिकाणी पेअर बनवायला चालू करतो. मग या ठिकाणी मी एक पेअर बनवतो ही एक, त्यानंतर ही एक पेअर बनवतो, त्यानंतर ही एक पेअर बनली आणि त्यानंतर ही एक पेअर बनली. अच्छा माझ्याकडे 4 पेअर बनल्या आणि 4 पेअर बनवून माझ्याकडे कोणता 1 शिल्लक राहिला का तर कोणताच 1 या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. कोणता 1 शिल्लक राहिला काही तर नाही. ऍक्च्युली केमॅपचा अर्थ काय असतो तर ग्रुपिंग अशा पद्धतीने करा की जेणेकरून कोणताच 1 और कोणताच 0 इन टर्म्स ऑफ द सम टर्म या ठिकाणी शिल्लक राहिला नाही पाहिजे किंवा अनग्रुप्ड राहिला नाही पाहिजे. म्हणजे आपण 1 ला असं कोणता शिल्लक ठेवलं का याच्यामध्ये नाही. सगळ्या 1 ची ग्रुपिंग झाली का तर सगळ्या 1 ची ग्रुपिंग झाली. मग जर सगळ्या 1 ची ग्रुपिंग झाली असेल तर यासाठी आपल्याकडे आउटपुट फंक्शन काय असेल तर या ठिकाणी ही रो फिक्स आहे. या ठिकाणी काय आहे तर डब्ल्यू बार एक्स आणि वरतून काय आहे तर आपल्याकडे असणारा वाय बार आहे. त्यानंतर पुढे यासाठी आपल्याकडे आउटपुट फंक्शन काय असेल तर वरतून काय आपल्याकडे तर वाय बार झेड आहे आणि इथं कॉमन कोण आहे आपल्याकडे तर डब्ल्यू आहे. त्यानंतर आपल्याकडे यासाठी आउटपुट फंक्शन काय असेल तर ही रो फिक्स आहे कोणती आहे तर डब्ल्यू एक्स आहे आणि वरतून काय आहे तर आपल्याकडे असणारा हा वाय आहे आणि यासाठी आपल्याकडे आन्सर काय आहे तर अगेन ही जे काय कॉलम आहे तो कॉलम काय तर फिक्स आहे काय आहे वाय झेड आहे आणि रो मध्ये कॉमन कोण आहे तर रो मध्ये कॉमन आहे डब्ल्यू बार. अच्छा जर या ठिकाणी मी याचं आउटपुट फंक्शन लिहायला गेलो तर आउटपुट फंक्शन इज इक्वल टू काय असेल तर डब्ल्यू बार
एक्स वाय बार, त्यानंतर प्लस डब्ल्यू वाय बार झेड, त्यानंतर काय आहे तर डब्ल्यू बार वाय झेड प्लस काय आहे तर डब्ल्यू एक्स वाय. अच्छा, या ठिकाणी असा ऑप्शन कोणता आहे का तर आपण चेक करूया. पहिल्यांदा काय आहे तर डब्ल्यू एक्स वाय बार आहे का डब्ल्यू एक्स वाय बार, तर डब्ल्यू एक्स वाय बार दोन ठिकाणी आहे. त्यानंतर आपल्याकडे डब्ल्यू वाय बार झेड आहे, डब्ल्यू वाय बार झेड आहे का, डब्ल्यू वाय बार झेड इथे एक आहे आणि याच्यामध्ये आहे का डब्ल्यू वाय बार झेड, तर नाही आहे. म्हणजे हा ऑप्शन काय झाला ऑटोमॅटिकली निघून गेला. त्यानंतर आपण पुढे पाहतो काय आहे तर डब्ल्यू बार वाय झेड, मग डब्ल्यू बार वाय झेड याच्यामध्ये आहे का तर आहे डब्ल्यू बार वाय झेड इथे एक आहे आणि इथे एक आहे, पण हा ऑप्शन निघून गेला का तर निघून गेला. त्यानंतर आपण लास्टला पाहतो काय तर डब्ल्यू एक्स वाय, मग डब्ल्यू एक्स वाय च्या मध्ये आहे का तर डब्ल्यू एक्स वाय फक्त इथंच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी याचा काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बी याचा काय आहे तर करेक्ट आन्सर आहे. अगेन मिनिमाइज्ड लॉजिक एक्सप्रेशन कशाला म्हणायचं तर ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लिटरल्स या ठिकाणी कमी लागतील. नंबर ऑफ लिटरलचा अर्थ काय असतो तर जे काय मीन टर्म्स किंवा मॅक्स टर्म असेल का याच्यामध्ये असणारे काय तर नंबर ऑफ व्हेरिएबल आहेत. मग या केसमध्ये आपल्याकडे जर इथं पाहिलं तर याच्यामध्ये मीन टर्म्स किती आहेत तर मीन टर्म्स आहेत आपल्याकडे याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 मीन टर्म्स आहेत. या ठिकाणी मीन टर्म्स किती आहेत 1 2 3 4 आणि 5 मीन टर्म्स आहेत. अच्छा, या मीन टर्म्स मध्ये आपल्याकडे असणारे नंबर ऑफ लिटरल किती आहेत तर नंबर ऑफ लिटरल आहेत 14. अच्छा, ही जी काय आपल्याकडे असणारे मीन टर्म्स आहेत का याच्यामध्ये आहेत किती 3 4 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 3 12. म्हणजे याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ लिटरल्स किती आहेत तर नंबर ऑफ लिटरल्स इज इक्वल टू आहेत 12. अच्छा, नंबर ऑफ लिटरल्स कमी कोणामध्ये लागले तर नंबर ऑफ लिटर्स आपल्याकडे कमी लागले सेकंड नंबरच्या ऑप्शन मध्ये. म्हणजे या ठिकाणच्या बी हा आन्सर या क्वेश्चनचा करेक्ट असण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे तर या केसमध्ये असणारे नंबर ऑफ लिटर लागतात किती तर फक्त आणि फक्त 12 लिटर लागतात आणि या ठिकाणी लागतात किती 14. मग 12 आणि 14 दोघांमध्ये मिनिमाइज कोण होईल तर दोघांमध्ये मिनिमाइज हा ऑप्शन नंबर बी हा करेक्ट होईल. भले याचा आन्सर डी पण करेक्ट आहे पण विचारलं काय तर मिनिमाइज्ड एक्सप्रेशन विचारलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर बी हा याचा काय तर करेक्ट आन्सर आहे. मग डी चुकीचा झाला का तर डी ही करेक्ट आहे पण 100% बरोबर कोणता तर 100% बरोबर बी आहे. जर बी नसता तर डी 100% करेक्ट झाला असता पण बी आहे म्हणून डी हा 100% करेक्ट नाही आहे. ऑप्शन मध्ये आपल्याला काय करायला लागेल तर बी हा टिक करायला लागेल. एक्झाम मध्ये आपल्याला काय असेल तर बी या ऑप्शनला आपल्याला करेक्ट मार्क असतील, डी या ऑप्शनला आपल्याला 0 मार्क असतील. का जर आपण बरोबर सॉल्व्ह केलं आन्सर आपलं बरोबर मॅच झालं पण तरी सुद्धा याच्यापेक्षा मिनिमाइज्ड कोण आहे तर याच्यापेक्षा मिनिमाइज्ड ऑप्शन नंबर बी आहे. ही या ठिकाणचे काय आहे तर कॉन्सेप्ट आहे. याचा अर्थ काय झाला तर इथं आपण एक कॉर्ड तयार केला होता. कॅमॅप मध्ये आपण म्हणतो काय तर जास्तीत जास्त काय करा लार्जेस्ट पॉसिबल ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करा, मॅक्झिमम पॉसिबल वनचा ग्रुप करण्याचा प्रयत्न करा. मग या ठिकाणी आपण एक कॉर्ड तयार केला, मोठा ग्रुप आहे का तर मोठा ग्रुप आहे पण कॉर्ड तयार करून सुद्धा माझ्याकडे मिनिमाइज्ड फंक्शन आलं का तर मिनिमाइज्ड फंक्शन आलं नाहीये. कॅमॅप आपल्याला सांगतो काय तर कॅमॅप सांगतो मॅक्झिमम पॉसिबल ग्रुप तयार करण्याचा प्रयत्न करा. तो सांगतो फक्त काय करा मॅक्झिमम पॉसिबल ग्रुप तयार करा पण तो असं म्हणत नाही की मॅक्झिमम पॉसिबल ग्रुप तयार कराच असं म्हणतोय का तर नाही फक्त करा म्हणतोय. आणि याच म्हणून आपल्याला 4चा ग्रुप तयार करण्याच्या ऐवजी जर आपण पेअर बनवल्या असतील तर सुद्धा आपल्याला काय भेटतंय मिनिमाइज्ड लॉजिक एक्सप्रेशन भेटतंय. ही या क्वेश्चनच्या पाठीमागचे काय तर कॉन्सेप्ट आहे. कॉर्ड तयार केला 14 लिटर लागले, आपण 4च पेअर तयार केल्या काय लागले 12 लिटर तयार झाले. ही या क्वेश्चनच्या पाठीमागचे काय तर कॉन्सेप्ट आहे. केमॅप मध्ये आपल्याकडे हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्याकडे ऑप्शन हे कशा पद्धतीने फ्रेम केले आहेत, ऑप्शन हे कशा पद्धतीने डिझाइन केलेले आहेत.